कमळी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो जबरदस्त असा कोणता ट्विस्ट आपल्या समोर पाहायला मिळणार आहे आणि ज्यामध्ये नयनतारा स्वतः कमळी आणि ऋषीच्या प्रेमाला झुगारून सर्वांच्या समोर कमळीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तुझ्या नवऱ्याच्या आणि बापाचा पत्ता नाही अशा मुलीशी मी माझ्या मुलाचं लग्न नाही लावून देणार म्हणून स्वतःच्या मुलाला म्हणजे ऋषीला जेव्हा आता ही नयनतारा पुन्हा घरी घेऊन जाणार आहे तेव्हा आता मालिकेमध्ये खूप मोठा असा भयानक ट्विस्ट मात्र कोणता येणार आहे। त्यामुळे आता नयनतारा स्वतः कमळीला गावाकडे घेऊन येण्यासाठी येणार आहे आणि त्यासाठी नयनतारा कमळीच्या सर्वात अगोदर म्हणजे तिच्या पायासमोर लोटांगण घालून पाया पडणार आहे आणि त्यांच्याकडे भीक मागणार आहे की तुम्ही माझ्यासोबत शहरात चला, माझं चुकलं मला माफ करा। परंतु मित्रांनो आता यांना म्हणजे ह्या नयनताराचे डोळे नक्की कसे उघडले असतील, नयनतारा नक्की कशासाठी आता सर्वात अगोदर सरोजची आणि कमळीची माफी मागत असेल आणि त्यांना शहरात घेऊन येण्यासाठी का परत ती आता गावाकडे आली असेल, नक्की कोणता असा चमत्कार घडला असेल आणि हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल। त्यामुळे सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून आता तुम्हाला ह्या कमळी या मालिकेचे डेली अपडेट्स पाहायला मिळतील। तर मित्रांनो आतापर्यंत मालिकेमध्ये आपण असं बघितलं होतं की जेव्हा मात्र कळ लावून नयनताराला ऋषी आणि कमळीच्या प्रेमाचे गावाकडील काही व्हिडिओ पाठवलेले असतात, त्यामुळे नयनतारा खूपच भडकलेली असते आणि तिचा संताप अनावर झालेला असतो। तातडीने ती कमळीच्या गावी ऋषीला घेऊन जाण्यासाठी आलेली असते। नयनतारा तेथे आल्यानंतर ऋषीला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते की माझं या मुलीशी कोणतंही नातं नाही, परंतु ऋषी मात्र आता नयनताराला समजावतो की हे बघ आई, कमळीवर माझं जीवापाड प्रेम आहे। परंतु ही नयनतारा काही ऐकायला तयारच नसते, ती उलट कमळीला ढकलून देते आणि म्हणते की हे बघ कमळीच्या आईचं म्हणजे सरोज आणि कमळी ह्या नक्की कुणाची मुलगी आहे, म्हणून तिच्या चरित्र्यावर आता तिने संशय घेतलेला असतो। याचंच दुःख आता कमळीला फार झालेलं असतं, ती तर खूप रडत असते। त्याचमुळे आता कमळीने एक फार मोठा निर्णय घेतलेला असतो, ऋषीचा हात तिने आता सोडलेला आहे आणि ऋषीला खडसावून सांगितलेलं असतं की जोपर्यंत तुमची स्वतःची आई मला हक्काने घेऊन जात नाही, मला सून म्हणून स्वीकारत नाही, तोपर्यंत मी तुमच्या सोबत कुठेही नाही येणार। नयनतारा सुद्धा ऋषीला ओढतच घरी घेऊन आलेली असते। तर आता इकडे जेव्हा नयनतारा ऋषीला पुन्हा घेऊन घरी येते तेव्हा ऋषीची मनस्थिती काही ठीक नसते। तेव्हा तो सतत कमळीचा विचार करत असतो, इतर कुठलीही गोष्ट त्याच्या मनाला सुद्धा शिवत नसते। त्याला सतत डोळ्यासमोर फक्त आणि फक्त कमळी दिसत असते आणि कमळी सोबत तो नयनतारा जे काही वागलेली असते, सर्व काही जे आता घडलेलं असतं आणि सरोज सोबत सुद्धा नयनतारा जे काही वागलेली आहे, जे आरोप तिच्यावर केलेले असतात ते ऋषीला सुद्धा बिलकुल आवडलेले नसतात। त्यामुळे आपल्यामुळे आणि कमळीला साधना मावशीला इतका मोठा त्रास झालेला आहे, हे दुःख ऋषीला सहन होत नसतं। ऋषी कमळीच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेडा झालेला असतो आणि त्याचं जेवणाकडे सुद्धा लक्ष नसतं, आपल्या कामाकडे आता ऋषीचं काहीच लक्ष नाही आणि जे काही त्याचं लक्ष असतं ते फक्त आणि फक्त कमळीकडे। आणि ऋषीचा भाऊ म्हणजे आता हा रोहित, त्याला सुद्धा हेच हवं असतं की ऋषीने कामाकडे लक्ष देऊच नये आणि आता मात्र ऋषीने कंपनीमध्ये कामामध्ये जे लक्ष घालू नये असं त्याला वाटत असतं, म्हणून त्याने सर्व काही प्रॉपर्टी कंपनी फक्त आणि फक्त आपल्या हातात यावी आणि हे सगळं काही आपल्या हातात असावं आणि ऋषीला या सगळ्यापासून दूर ठेवण्यासाठी तो नेहमी प्रयत्न करत असतो आणि नयनताराला सुद्धा आता तो समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ऋषीबद्दल त्याची नयनताराची कान भरवत असतो। त्याच्यासाठी मात्र तो आता जेव्हा हे नाटक करत असतो आणि हे काही आता रोहितची बायको राधिका हिला पटत नसतं, तिचा जीव मात्र तिळतिळ सुटत असतो। त्यानंतर आता जेव्हा नयनतारा ही ऋषीला जेवण घेऊन जाते तर त्यातील एकही अन्नाचा कण तो खात नसतो। ऋषी नयनतारावर खूपच भडकलेला असतो आणि म्हणतो की हे बघ मला काही नको। त्यानंतर आता इकडे कंपनीत नयनताराला एक खूप मोठा प्रोजेक्ट आलेला असतो आणि त्याची सर्व काही जबाबदारी नयनताराने ऋषीवर सोपवलेली असते, कारण तिला असं वाटतं की ह्या प्रोजेक्टच्या निमित्ताने की होईना ह्या सगळ्यातून ऋषी बाहेर पडेल आणि त्याला त्या कमळीची आठवण नाही येणार। जेव्हा मात्र आता तो मीटिंग अटेंड करेल
आणि ती जबाबदारी मात्र जर तिने ऋषीवर दिली तर कमळीचा विचार सोडून तो मात्र कामामध्ये गुंतला जाईल आणि हळूहळू तो मात्र कमळीला कायमचं विसरून जाईल असं नयनताराची आता ही मनाची एक समजूत असते. तेव्हा मात्र आता ऋषीने हे सगळं करावं म्हणून नयनताराने एवढी मोठी जबाबदारी ऋषीवर टाकलेली असते आणि आता हे काही रोहितला सहन होत नसतं. रोहितला काही करून ऋषीला मात्र दूर ठेवायचं असतं. तर आता इकडे कंपनीची खूप मोठी डील असल्यामुळे ऋषी सुद्धा काम करायला सुरुवात करतो. त्याला आता त्रास होत असतो, सतत कमळीची आठवण येत असते, परंतु तरी सुद्धा ऋषी हा कमळीला फोन करतो, परंतु कमळी काही ऋषीचा फोन उचलत नसते. कारण कमळीला सुद्धा आता ऋषी आणि त्यांच्या आईच्या नातेमध्ये दुरावा निर्माण करायचा नसतो. ऋषीला आपल्यापासून नाईलाजाने ती आता दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. त्याच्याशी बोलण्याचं सुद्धा आता ती बंद करते, त्याचे फोन सुद्धा उचलण्याचे बंद करते आणि इकडे ऋषीला त्याचा आणखीनच त्रास होत असतो. त्यानंतर आता इकडे जो काही खूप मोठ्या प्रोजेक्टची डील असते आणि त्या मीटिंगचा एक महत्वाचा दिवस असतो. सकाळी नयनतारा ऋषीला सांगते, तू मात्र आज तयार आहेस ना, आज आपल्याला मीटिंगला जायचं आहे. तेव्हा ऋषी म्हणतो की हो आई, तू जा, मी येतो नंतर, माझं थोडंसं काम बाकी आहे. तेव्हा त्या ऋषीने सर्व काही मीटिंगच्या फाईल्स वगैरे व्यवस्थित मॅनेज करून ठेवलेले असतात आणि ऋषी आपलं काम झाल्यानंतर मीटिंगला जाण्यासाठी निघतो. तर आता मित्रांनो, या रोहितने ऋषी मीटिंगच्या ठिकाणी पोहोचू नये म्हणून ऋषीच्या चहामध्ये गुंगीचं औषध मिक्स केलेलं असतं. आता ऋषीला घरातून निघल्यापासून थोडं गरगरायला सुरुवात होत असतं. तेव्हा आता राधिका बहिणी त्याला विचारते की अरे काय झालं ऋषी, तुझी तब्येत ठीक आहे ना? आणि तेव्हा मात्र तो वहिनीला म्हणतो की हे बघ वहिनी, मी ठीक आहे, मी आता मीटिंगसाठी जात आहे. आणि आता ऋषी स्वतः गाडी चालवत मीटिंगसाठी जाणार असतो. आता काही दूर गेल्यानंतर ऋषीला खूप मोठं गरगरायला सुरुवात होते आणि पुढे काय आहे तर त्याच्या डोळ्यासमोर पूर्णपणे आता स्पष्ट काही दिसत नसतं. त्याला सगळं काही अंधुक दिसायला सुरुवात होतो. तेव्हा आता तो गाडी सावरण्याचा आणि आवरण्याचा खूप प्रयत्न करायला सुरुवात करतो, परंतु एका क्षणात एक खूप मोठा अनर्थ होऊन बसतो. ऋषीचा फार मोठा एक ऍक्सिडेंट होतो. ऋषीची गाडी एका ट्रकला जाऊन धडकते आणि आता ऋषी गाडीतून बाहेर फेकला जातो. तेव्हा आता ऋषी हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो आणि बेशुद्ध झालेला असतो. तेव्हा आसपासची जी काही आता ही लोक आहेत तर ती तेथे जमा होतात आणि हे जे काही आता भयंकर दृश्य पाहू लागतात. तेव्हा काही लोक ऋषीच्या मदतीला धावून येतात आणि लगेच हा नयनतारा मॅडमचा मुलगा आहे ऋषी सर म्हणून लगेच नयनताराला फोन करून सांगतात की ऋषीचा एक खूप मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे. आता हे ऐकून नयनताराच्या पायाखालची जमीन सरकते. तिच्या हातात मोबाईल असतो आणि तो तसाच खाली पडतो. तेव्हा आता रोहित विचारतो की काय झालं आई? नयनतारा सांगते की ऋषीचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला. आता रोहितला तर खूप मोठा आनंद झालेला असतो कारण त्याला हेच हवं असतं. त्याने मात्र आता लगेच नयनतारा पूर्णपणे कोलमटली जाते. आता सर्वजण इकडे ऋषीला एका सिटी हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्स बोलावून शिफ्ट करतात. तोपर्यंत इकडे रोहित आणि नयनतारा सुद्धा यांना जे काही आता कळलेलं आहे की ऋषीचा ऍक्सिडेंट झालेला आहे त्यांनाही धक्काच बसलेला असतो. अन्नपूर्णाची आणि आता राजन या दोघांची आता तातडीने इकडे सिटी हॉस्पिटलमध्ये एंट्री होते. ते दोघंही आता त्यांना समजलेलं असल्यामुळे घाईने निघतात आणि आता ऋषीला मात्र आयसीयू मध्ये शिफ्ट केलेलं असतं आणि त्याची परिस्थिती खूप बिकट असते. डॉक्टर चेकअप करत असतात आणि अजून सुद्धा ऋषी हा बेशुद्ध असतो कारण खूप काही आता त्याचं ब्लिडिंग झालेलं असतं. आणि अन्नपूर्णा आणि नयनतारा हे सर्वजण आता देवाचा धावा करत असतात. नयनतारा मात्र खूप रडत असते. तेव्हा अन्नपूर्णा आजी आता नयनताराला आधार देत असते, तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते. ऋषी नक्की ठीक होईल, तू काही काळजी करू नकोस, देवावरती विश्वास ठेव. तेव्हा आता नयनतारा मात्र आता हे जे काही आहे ऋषीचा ऍक्सिडेंट त्या धक्क्याने मात्र पूर्णपणे गार झालेली असते, रडत असते आणि आता मात्र तिला आणि इकडे आतमध्ये ऋषीचा जो बीपी आहे तो खूप वाढलेला असतो. ऋषी आता पूर्णपणे कोमात गेलेला असतो. काही वेळानंतर डॉक्टर बाहेर येतात. तेव्हा ऋषीचे बाबा आणि नयनतारा डॉक्टरांना विचारतात की सर्व काही ठीक आहे ना? म्हणजे तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा, तुम्हाला मात्र पेशंटसाठी जी कंडिशन आहे ती खूपच क्रिटिकल आहे. येत्या 24 तासात जर ऋषी शुद्धीवर नाही आला तर तो कायमचं कोमात जाऊ शकतो. ते ऐकून मात्र सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. नयनतारा म्हणते की हे बघा डॉक्टर, काही लागेल तेवढा पैसा मी खर्च करायला तयार आहे, परंतु मला माझा ऋषी जीव म्हणजे असा व्यवस्थित बरा हवा आहे, त्याला या सगळ्यातून बाहेर काढा. डॉक्टर सांगतात की हे बघा, आम्ही आमचे प्रयत्न सुरू आहेत,
त्यामुळे त्यांचं मात्र आता इंटरनल जे काही ब्लिडिंग आहे ते जास्त झाल्यामुळे पेशंट बद्दल आम्ही काही सांगू शकत नाही, म्हणून आता डॉक्टर असे बोलून आतमध्ये निघून जातात. आणि आता नयनतारा आणि बाकी सगळ्यांना एक खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर इकडे गावाकडे कमळीला सुद्धा आज काहीतरी वेगळंच वाटत असतं, तिला करमत नसतं. सकाळपासून काही ना काही अनर्थ तिच्यासोबत घडत असतात. तेव्हा आता कमळी सरू काकीला विचारते, माझा डावा डोळा आज खूप फडफडत आहे. आई, तिकडे शहरामध्ये सर्व काही ठीक असेल ना? ऋषी हे ठीक असतील ना? कुणास ठाऊक, आज मात्र मला ऋषी सरांची खूप जास्तच काळजी वाटते, आठवण येते. कारण आज मात्र मी ऋषी सरांचा एकही फोन उचललेला नाही आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तर सुद्धा दिलेली नाहीत. त्यामुळे त्यांची तब्येत तर ठीक असेल का? मला मात्र काहीतरी वेगळंच वाटतं. म्हणून आता कमळी सुद्धा ही मात्र आपल्या जीवाला खात असते. इकडे काहीतरी नक्कीच झालं असेल असं तिला वाटत असतं. तेव्हा आता ही सरोज कमळीला म्हणते की हे बघ, तुला जर असं वाटतं ना, मग तू ऋषी सरांना एक फोन करून बघ. तेव्हा आता कमळी ऋषीच्या मोबाईलवरती फोन करते, पण ऋषीचा फोन काही लागत नसतो. कारण ऋषीचा फोन मात्र अपघातामध्ये फुटलेला असतो. तर इकडे ऋषी पूर्णपणे कोमात गेलेला असतो. तर मित्रांनो, आता नयनताराला शेवटी आता ऋषीसाठी आपल्या म्हणजे कमळीला आणि सरोजला मात्र स्वीकारावं लागेल. आणि त्याच वेळेस आता जेव्हा नयनतारा त्यांच्या हातापाया पडून आता त्यांना मानाने गावाकडे घ्यायला परत येईल का, आणि कमळीला मात्र ती आता ऋषीच्या सोबत तिकडे घेऊन जाईल का, आणि सरोज सुद्धा माफी मागेल का, हे बघणं आता खूपच असं रोमांचक ठरणार आहे. आणि तिकडे गेल्यानंतर सरोज आणि कमळी यांच्या समोर राजन आणि अन्नपूर्णा यांचं सत्य तर येणार आहे, परंतु राजनला आता ही सरोज भेटणार आहे. आणि ह्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये नक्की काय असं भयानक प्रकार आता मित्रांनो घडणार आहे, हे सगळं बघणं आता खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो, आता नक्की कमळी आणि ऋषीच्या जीवनामध्ये नक्की काय मोठा चमत्कार होतो, आणि शेवटी नयनतारा ऋषी आणि कमळी या दोघांना परत एकत्र आणण्यासाठी काय नवीन प्रयत्न करते, आणि शेवटी ऋषी आता जो कोमात गेलेला आहे या सगळ्या संकटातून कमळी ऋषीला बाहेर कसं काढणार आहे, हे बघणं आता खूप रोमांचक ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.